वस्तू का माहिती आहे, वी आर केअरलेस विथ आवर प्रॅक्टिस. वी आर ॲब्सोल्युटली केअरलेस विथ आवर प्रॅक्टिस. आय विल गिव्ह एक्झाम्पल. एका केसमध्ये मी गेलो तर तुम्हाला 2-3 फक्त एक्झाम्पल देतो. रेफरिंग नोट्स, आपण रेफरिंग नोट देतो ना, एक रेफरिंग नोटचं तुम्हाला मी उदाहरण देतो. सगळं लाईव्ह केसेस आहे, तो पण होमिओपॅथी सुद्धा इथे वडाला. त्याच्याकडे एक मुलगी आली 15.5 वर्षाची, 15 वर्षाची, UPT टेस्ट केला, पॉझिटिव्ह होती, अनमॅरिड. तर त्याने शिवरी हॉस्पिटलला लिहून पाठवलं आणि त्यामध्ये लिहिलं त्यांनी, मिस रेश्मा, एज 15 years, ऑनेस्ट, डॉक्टरचा ऑनेस्ट, एज 15 years, UPT पॉझिटिव्ह, रेफरिंग फ्रॉम MTP. आणि तिथे काहीतरी कॉन्फ्लिक्ट झाला नसेल आणि इश्यू वाढलं. अँड दिस डॉक्टर वॉज हेल्ड रिस्पॉन्सिबल व्हेन आय बीन टू दिस डॉक्टर. तुम्हाला माहित आहे रेफरिंग नोट त्याला वाचवू शकतो का? तुमचं हॉनेस्टी तिथे काम येणार का? म्हणजे यू आर रायटिंग मिस रेश्मा, मीन्स यू नो शी इज अनमॅरिड. You are writing 15 years, means you know that she is minor. You are writing UPT positive, means you know that she has got a child in home, that is she is pregnant. And anything below 16 years is rape, even with consent. That loss is, means it is a crime. And again, minor आहे तर मेजरचा कन्सेंट पाहिजे की नाही. आणि वरून 40% झाला नको म्हणून तुम्ही लिहिता फॉर MTP. अरे फोनवर सांगत ना, लिहायची गरज आहे. यू विल बी रिस्पॉन्सिबल. कॉमन इंडियन ऑफ कॉलिंग क्राईम घडते का? मतलब व्हॉट यू आर डुईंग, वाइपिंग ऑफ एव्हिडन्स. बच्चू इज एव्हिडन्स ऑफ क्राईम अँड यू आर ऑर्डरिंग टू वाइप ऑफ द एव्हिडन्स. एव्हरी सेक्शन अप्लाइज अँड नो वन कॅन से. असं रेफरिंग नोट्स असतात. अरे MTP करण्यासाठी मेजॉरिटी ऑफ सेंटर आर अनरजिस्टर्ड. MTP रजिस्टर मध्ये नाही, पण यू रिफर टू द पेशंट. ओके, यू रिफर अ पेशंट बिकॉज दॅट हॉस्पिटल इज गोइंग टू राईट DNC ऑन देअर पेपर. मी तुम्हाला मरोळची केस सांगतो, डॉक्टर गुप्ताची होमिओपॅथी. पाठवलं पेशंट, तिथे MTPचा वेळी पेशंटचा डेथ झाला. डॉक्टरने पेपरवर DNC दाखवलं. केस फिट नाही होणार कारण की तो MTP नाही आहे, MTP ऍक्ट मध्ये बसत नाही आहे. पण तो नवरा सांगत होता नाही, सफाई करण्यासाठीच पाठवलेलं. आणि नाव पोलीस वॉन्टेड टू हॅव एव्हिडन्स. लकीली तो रिफरिंग नोट त्यावेळी मिसप्लेस झाला होता. आणि दे वेंट अगेन टू दिस डॉक्टर टू आस्क फॉर द रिफरिंग नोट. जाणार आहे बाबा तिथे. आणि ही कॉल्ड मी, जाऊ मी उभं राहून. इमिजिएटली आय जज, कारण की त्यांनी लिहिलं असतं पेपरवर फॉर MTP. That hospital would have got arrested and this doctor would have got arrested. See, try to understand the referring note what you write. You write whatever you want, but you should be safe while writing the referring note. I'll tell you, we give lots of certificate. आपण जे लेटर आहे ना, 10 रुपयाला विकतो. सर्टिफिकेट किती घेतात? 10 रुपये, 20 रुपये. But I will be giving all the evidences. Heinous crime which can attract 7 years punishment. I can show you hundreds of certificates, but 2-3 certificates to share with you because you should be carefully practiced for that reason. Let us say, hardly a week back when I was in Kesari, where गाडी घेऊन त्या डॉक्टर GP कडे तिथे ड्रायव्हर यायचा. आता कार घेऊन कोणी पेशंट आला तर GP ला वाटतं वाह किती मोठा पेशंट आहे. आणि त्या ड्रायव्हरला त्यांनी मालकाच्या नावाचं सर्टिफिकेट दिला, कोर्टमध्ये त्याला हजर व्हायचं नव्हतं. 1 वेळा दिलं, 2 वेळा दिलं, 3रा वेळा परत दिलं. आणि एव्हरी टाइम द गाय यूज टू सबमिट दॅट सर्टिफिकेट टू द कोर्ट. 4थ्या वेळी त्याला सेशन कोर्टनी पोलिसांना ऑर्डर केली, इन्क्वायर अबाउट दिस डॉक्टर. आणि त्याचा दवाखान्यात पोलीस पंचनामासाठी कोणते विचार करा, तुमचा दवाखान्यात पंचनामा चालू झाला तर काय होणार? बिकॉज ऑन दिस कोर्ट has taken cognizance, but court has understand that there must be something wrong. They try to understand. एक्झाम्पल देतो सर्टिफिकेटचा. मी आज सगळं होमिओपॅथीचं एक्झाम्पल देतो, असं सगळ्यांचे झालेलं आहे. MD मेडिसिनचे पण झालेले आहेत सर्टिफिकेट. गुड मॉर्निंग मॅम.
पण मी आज फक्त एक स्पेसिफिक ग्रुपचाच एक्झाम्पल देतोय. हा इवाचा केस. पेशंटनी क्राईम केलं देहरादूनला आणि आमच्या लॉमध्ये एलएबी शब्द एलएबी म्हणजे 1% at one time can be at one place only. आता तुम्ही इथे बसला तर जमा करा नसता. Then the criminal takes a defense of this. आणि त्या माणसाने काय केलं, आपला भावाला सांगितलं की भाई मुंबईत तू माझ्या नावाचं सर्टिफिकेट घे, तुम्ही आय कार्ड चेक करता का पेशंटचा. आणि तिथे त्यांनी क्राईम केली. त्याला ऍडमिटचं सर्टिफिकेट पाहिजे होतं, पण ऍडमिटचं सर्टिफिकेट भेटलं नाही म्हणून जीपीकडे गेला. मागच्या 7 दिवसाचं क्राईम ऑलरेडी झाली होती. तर त्यांनी जीपीला सांगितलं 7 दिवसाचं मला सुट्टीचं सर्टिफिकेट द्या. त्यांनी आपला भावाचं नाव सुद्धा सांगितलं, मी रमेश, तो ऍक्च्युअल सुरेश होता. डॉक्टरने दिलं आणि हा सर्टिफिकेट त्यांनी तिथे पाठवलं. त्याने तिथे प्रोड्यूस केलं की आय वॉज ॲट मुंबई, सो हाऊ कम आय कॅन डू अ क्राईम. But circumstantial evidence was very clear in the favor of that particular accused. And ultimately काय झालं, notice and issue to this order. When he came to me, मी त्याला विचारलं मग किती पैसे घेतलं होतं 7 दिवसाचं. बोलले तर 20 रुपये. But माझं 20 can we handle the case, because then we have to find out what crime and what section and how much debt it is. See, why I am saying all this thing to you? Because we also do the same. Solution एवढंच मी सगळ्यांना सांगतो वारंवार की when you write anything on a paper which is literate of yours, दोन तीन गोष्ट मॅन्डेटरी त्याच्यावर राहायला पाहिजे. एक आयडेंटिफिकेशन मार्क ज्याला तुम्ही देता, मोल और स्टार वॉटेवर. एक त्याची सिग्नेचर, द पर्सन whose signature given below is suffering from so and so. अथॉरिटिकेट झाली की मी ज्याला दिलं तो रमेश होतो, सुरेश होतो, पण त्याची सिग्नेचर आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क चेंज होत नाही, तर इमिग्रेशन घ्या. काही द्या, कुठलाही लेटर देतो, एनिथिंग यू गिव्ह. रेफरी नोट देताना स्पेसिफाय करू नका. बिकॉज इफ यू स्टार्ट स्पेसिफाईंग यू आर कमिटिंग. आय गिव्ह एक्झाम्पल सो यू अंडरस्टँड मोर. पहिले 304A सेक्शन आमच्यासाठी लागायचं. 304A6 कॉझिंग अ डेथ विदाउट इंटेन्शन with a negligent act. Causing a death without, डॉक्टरवर instruction लागणार. Causing a death without intention. आपला इंटेन्शन मारायचा नसतो, पण negligent act means attracts 304A which is 2 years punishment. Billable offense म्हणजे आपला हक्क आहे. पण आजकाल पोलिसां लोकांना हे सगळं जेव्हा डॉक्टरचे केसेस वाढतात त्याचे इंटलेक्ट पण वाढतात, ते पण 4 लोकांना विचारतात. तर आजकाल ते 3 ते 4 वर जास्त जोर देतात. आणि 3 ते 4 काय करतो, कॉझिंग अ डेथ विदाउट इंटेन्शन, तो झाला विथ द नॉलेज. दॅट पर्टिक्युलर थिंग इज बदल विथ द नॉलेज ऑफ शब्दाला, दॅट इज क्रिएटिंग अ प्रॉब्लेम विथ द नॉलेज. आता मी तुम्हाला हे सेक्शन का सांगतो ना, त्याचा माझा उद्देश, एका सर्जनच्या केसमध्ये मी गेलो होतो. त्यांनी ॲपिडेमिक ऑपरेशन रिफर केलं होतं का जीपीने, रिफरिंग फॉर ॲपिडेमिक प्रॉब्लेम. बघायला गेलं होतं, 40% झाला नको म्हणून मी सर्जरी सांगितली आहे. तो काय म्हणायचं पाडून देणार ना. आणि त्याने सर्जरी केली आणि जेवढी सर्जरी कॉम्प्लिकेशन झाला आणि पेशंट एक्सपायर झाला. तो केस जेव्हा रजिस्टर्ड झाला पोलीस स्टेशनला, तर 304A लावला, त्याच्यावर 304 पार्ट 2 होता. And GP was also one of the accused, because I was fighting for the consultant and also for GP. When I went to police station to inquire, कि तुम्ही हा सेक्शन का लावला, कारण की this section is non-available offense, attracts 10 years punishment. What they said, कि law is very clear, कि you should have emergency equipment in your hospital to save a patient in an emergency. आणि त्याचा असं म्हणणं होतं की सर्जनला माहीत होता की मी बिगर माझ्याकडे आयसीयू फॅसिलिटी नाही, 80% नर्सिंगमध्ये नाही, की माझ्याकडे आयसीयू नाही. आणि सर्जनला हे पण माहीत होतं की ऑपरेशनचा एक रिझल्ट डेथ होऊ शकतो, कॉम्प्लिकेशन डेथ होऊ शकतो, आणि डेथ झाली म्हणजे नॉलेज होता. कॉझिंग द डेथ विदाउट इंटेन्शन विथ द नॉलेज. आणि जीपीला नॉलेज होता की ज्या हॉस्पिटलला रिफर करतो तिथे आयसीयू फॅसिलिटी नाही आणि सर्जरीसाठी रिफर करतात. See why I am saying all this? You give a referring note, but don't
specify the things you will say that. फोनवर सांगा ना मी सर्जरीसाठी पाठवणार, फोनवर सांगा ना मी MTBसाठी पाठवणार. रेफरिंग नोट भरपूर लेटर आपण देतो ना. पेशंट आपल्याकडे येतो गुड फेथ मध्ये लेटर घेऊन जातो आणि आपल्याला वाटतं की यार आपला जुना पेशंट घेऊन जातो. एक केस माझ्याकडे आहे. हा पेशंट जुना पेशंट डॉक्टरकडे गेला की सर तुम्हाला तर माहित आहे आईला डायबिटीज ब्लड प्रेशर आहे, तुम्ही मला औषधी देऊन दिलं आईचा, तर मला ट्रस्टमधून फ्रीमध्ये औषधी मिळेल, तुम्ही पण देऊन देणार ना, काय लागतं. ते डॉक्टर गेलं की मिसेस सेवेंताबाई सफरिंग फ्रॉम हायपरटेन्शन, सफरिंग फ्रॉम डायबिटीज, अंडर माय ट्रीटमेंट, अंडर these टॅब्लेट्स. त्याला काय वाटतं हा सर्टिफिकेट जाऊन ते ट्रस्टमध्ये तो औषधी घेईल फुकटमध्ये. दॅट वॉज फेअर. But this lady has sent that letter to Nagpur to her advocate. And the Nagpur Central Jail मध्ये त्याचा भाऊ मर्डर केसमध्ये कन्व्हिक्ट होता आणि त्याला पेरोल पाहिजे. आणि ॲडव्होकेटने तो सर्टिफिकेट प्रोड्यूस केला मोठा की तिची आई सिरियस आहे तर त्याला पेरोलवर सोडावा. बिकॉज इट इज ऑथेंटिकेटेड बाय द डॉक्टर. आणि छोट्या गावात अपोनेंट असतात ना, आणि अपोनेंटने येऊन सांगितलं त्या पीपीला की सेवनच्या वेळेला म्हणून 2 वर्ष झाली. Understand what I said? See, if you are not giving a certificate to the person who is present in front of you, Seventhbai present noti na, to whomever you are giving at least authenticated signature with the identification. Death certificates चे कितीतरी केसेस मी एकच माझा अनुभवाने सांगतो की if death certificate is valid document in your territory and you need to give a death certificate. So my word with you all people, unless until you are confident of cause of death, never indulge yourself. Never indulge yourself. कारण की इंटरनेट क्राईमचा स्टेज एवढा वाढलेला आहे की क्रिमिनल लोक डॉक्टरना वापरत आहे सर्टिफिकेटसाठी. क्रिमिनल लोक डॉक्टरना ऍक्च्युअली वापरतात आणि मल्टिपल केसेस वी हॅव गॉट, मल्टिपल केसेस वी हॅव गॉट. And secondly, even if at all you wish to give that certificate, naked examine the body. अकॅडमीमध्ये शिकवलं जातं, पण आपण असं बाहेरून बघतो आणि डीसी देतो. विषय नेकेड एक्झामिन कारण की सुजाने मर्डर केला असेल तर शर्ट काढण्याचे दिसेल का? नखाचा इंजरी मार्क तुम्हाला कुठे दिसेल का? हॅमरेज कुठे दिसेल का? पण आपल्याला कंटाळा येतो ते शर्ट काढून बघायला. आणि अशी केस झालेली की हजबंडने वाईफला हँग केला तर लिगेशन मार्क असणार की नाही. पण डॉक्टरला एवढं कंटाळला की स्कार करून बघितलं नाही आणि डीसी देऊन टाकलं. काय झालं नंतर कोणी यांना सॉल्व्ह केलं, पोलीस आली आणि त्यांनी जेव्हा बॉडीला त्यावेळी घातली त्यांना माहित होतं की शी वॉज हँग आफ्टर मर्डरिंग and they found litigation mark. Immediately they arrested because PM report clearly said doctor was arrested 40 days he was behind the bar. We wonder that that is a different issue, but DC is a very important paper to you. Referring note is a very important paper to you. Will आपण लिहितो that is a very important document for you. Anything you write on your letterhead, पहिल्याचा जमाना आता कारण की मी तुम्हाला परत सांगतो काम एवढं स्ट्रॉंगली याच्यावर एम्फसाइज करत आहे कारण की कोर्टामध्ये रायटिंग एव्हिडन्स असतं, रायटिंग एव्हिडन्स आणि these are the written evidence and that can bring you in trouble. त्यावेळी तुमचा हा डिफेन्स की मला 20 रुपये घेतले होते सर, 50 रुपये घेतले होते सर, इज नॉट गोइंग टू सेव्ह युअर लॉ बिकॉज दॅट इज इन द रायटिंग. मी दरवेळी केस शेअर करतो माझ्या लेक्चरमध्ये. व्हेरी इंटेलिजंट केस विच आय हॅव गॉन इन माय लाईफ की हजबंड इज मर्डर्ड अ वाईफ. त्याचं काय झालं असेल आपटलं असेल डोकं तर तिने विचारलं की आता तुम्ही मी काय करायचं. त्याच्या मित्रमंडळीने किंवा ॲडव्होकेटने त्याला सजेस्ट केलं की डॉक्टर डीसी आणि जाळून टाक बॉडी एव्हिडन्स आहे. आणि त्याने आपला फॅमिली डॉक्टर 20 वर्ष जुना फॅमिली डॉक्टरला बोलवलं साऊथमध्ये ती केस आहे. तो डॉक्टर आला व्हिजिटला दुपारी 3 वाजता, सकाळी 10 वाजता चेंज कारण तो प्रॅक्टिस संपला करणार. ते बोलवलं पण उशिरा कारण की हा वे ऑफ शोधत होता. आता आपला समोर डेड बॉडी आहे
कारण आपला 20 वर्ष जुना पेशंट आहे. तुम्ही समजा त्या जागेवर आहे तुमचा 20 वर्ष जुना पेशंट आहे, म्हणजे त्या फॅमिली तुमचा खूप जवळचा पैसे देणार आहे. I society people, and you don't want to break a relationship with them. आणि तो तुम्हाला सांगेल आता सर झाला तर डीसी देऊन टाका, तर तुमची परिस्थिती किती खराब होईल तुम्हाला तर माहिती काय घडलं. पण तुमचा आतून पण बोलतो नाही मला द्यायचं नाहीये कारण की यंग देत आहे, आणि त्याची इच्छा आहे सर आता झाला ना आपण तुमचे जुनेच पेशंट आहोत, तुम्ही काय करणार सर. व्हॉट यू डू सिच्युएशन यू अंडरस्टँड की तुमचे 20 वर्ष जुने संबंध आणि चांगला हायफाय पेशंट म्हटला तर खूप पैसे देतो तुम्हाला. सो यू डोंट वॉन्ट टू ब्रेक अ रिलेशन. आणि तुम्ही त्याच्या घरी गेला आणि त्यांनी बघितलं की बायकोचा झालेला आहे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे डीसी मागायला तुम्हाला द्यायचं नाही, तुम्ही काय करणार. अशी परिस्थिती तुम्ही पण अनुभव केला असेल म्हणून मी शेअर करतो तुमच्या. काय करणार देणार. लोक करतात मिस्टेक करू नका. तुझं मनात नाही द्यायचं ते कॉमन फिनॉमिना लोकांची लोक घेऊन का वाचू शकते, म्हणजे आपण काय ढकलतो बरोबर आहे ते, कारण की यू हॅव शेअर्ड अ रिस्पॉन्सिबिलिटी समजा पर्सन, यू गॉट इनफ टाइम, दॅट इज द राईट प्रोसिजर. पण त्यावेळी या माणसाने पण ते डॉक्टरने तेच केलं, पण ते रेफरिंग नोट दिलं ना, कारण की तुम्हाला सर काहीतरी द्यायला मी हॉस्पिटलला जातो न्यायाला पाठवलं, पण लेटरमध्ये त्याने दिलं पेशंट अनकॉन्शियस बाय युअर मेडिकल मॅनेजमेंट. रायगर नोटीस पोस्टमॉर्टम मध्ये डेथ टाईम सकाळी 10 ते 11 मध्ये आणि रेफरिंग नोटचा टाईम 3 वाजता. कशाला ती द्यायची गरज होती अनकॉन्शियस. सरळ दिला ना मेडिकल मॅनेजमेंट. काय करतात जिथे कुठे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे तिथे स्पेसिफाय नाही करायचं. इन्क्वायरी झाली भरपूर काय झालं. सी वाय आय एम सेइंग ऑल दिस टू यू बिकॉज लॉ मध्ये टोटल एव्हिडन्स बेस्ड गेम असतो, आणि आम्हाला डिफेन्स करण्यासाठी ऑलवेज वी हॅव टू सी दॅट एव्हिडन्स इज इन माय फेवर. Unless until I show evidence in my favor, I cannot win the case. And त्यासाठी we say you have to take care of minimizing writing evidence. ओरलचा काही प्रूफ नसतात. तुम्ही ओरली त्याला टॅबलेट दिला असेल ॲलोपॅथी, त्याचे काही प्रूफ आहे का. ओरल एव्हिडन्स नाही चालत, पण रायटिंग एव्हिडन्स चालतं. आणि रिटर्न मध्ये तुम्ही काय दिलं ते यू विल बी ट्रबल. Try to understand the difference between this evidence. मी केस तुम्हाला समजून सांगतो, 2 केस सांगतो तुम्हाला एव्हिडन्स ऍक्ट. कारण की लॉ एक ऍब्सोल्यूट आहे. मी का बोलतो डॉक्टरसाठी लॉ अति सुंदर आहे, कारण की लॉ ऍब्सोल्यूट आहे. मेडिकल सायन्स ऍब्स्ट्रॅक्ट आहे. ऍब्स्ट्रॅक्ट म्हटल्यानंतर आज मी सहज चर्चा करत होतो की मलेरियाचे 3 डॉक्टर 3 वेगळे ट्रीटमेंट देतात. क्लोरोक्विन पण चालतो, आर्टिफिशियल पण चालतो, लिमाक्विन पण चालतो, अँड बुक सेज ऑल द 3 आर राईट. पण लॉ मध्ये असं नसतं. लॉ मध्ये 2 is 4. एनिथिंग डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट इज प्रेसिडेंट. म्हणून तर पुन्हा केसनी पुन्हा हजर आणून दिली. दॅट इज प्रेसिडेंट ना, दॅट इज लॉ. हॅव टू फॉलो बाय द वर्ल्ड, दॅट इज इंडिया होल कंट्री. मायक्रो इंटिरियरमध्ये डॉक्टर नसेल तरी चालेल, पण लॉ फॉलो करा. That is the meaning of a law. That is precedent. आणि एव्हिडन्स वर सगळं गेम चालतो. लॉ ऍब्सोल्यूट आहे ना, आणि ऍब्सोल्यूट आहे तर त्याचा फायदा आपण आपल्यासाठी भयंकर घेऊ शकतो. मी जे घेतलेला आहे तुम्हाला 2 केस येतो. एक गॅलिंगच्या केसमध्ये मी गेलो होतो. सेम मायनर MTP केलं होतं गॅलिंगने, आणि त्याच्यावर सेक्शन लागलं होतं 201 म्हणजे मायक्राईम ऑफ एव्हिडन्स. कारण मुलीने मुलावर रेप केस टाकला होता, मायनर होती म्हणून 313 लागलं होतं विदाउट कन्सेंट अबॉर्शन. ट्रायलच्या वेळी बेल तर घेतलं होतं, पण ट्रायलच्या वेळी नॉर्मली काय घाबरलेला माणूस नेहमी सेफ साईड बघतो. तुम्ही असो मी असो सगळे एकच आहे. तर सेटिंगचा ॲडव्होकेट पहिले सुटतात होतं, याचं काय ओळख आहे का, सेटिंग आहे का, आणि तसं ती पण फसली मॅडम.
आणि त्या ॲडव्होकेटने काही नाही केलं कारण की ही वॉज नॉट अवेअर अबाउट द लॉ अँड मेडिकल लॉ प्रॉब्लेम. पण रेपिस्टचा ॲडव्होकेट चांगला होता मुलाचा ॲडव्होकेट आणि भरपूर काही त्यांनी एव्हिडन्सेस मुलाच्या सेफ्टीसाठी काढली होती. जसं आपल्याला गॅस्ट्रिकमध्ये पेशंट आला आपल्याला कळतं की जाणार आहे तसं त्या वकिलाला पण जेव्हा आर्ग्युमेंटची स्टेज आली त्याला कळलं की बाबा सजा लागणार आहे. त्याने मॅडमला सांगितलं की मॅडम 3 वर्षाची सजा लागेल वायपिंग ऑफ एव्हिडन्स मध्ये. अँड देन शी केम टू अस and we have gone through the paper. See, why I am sharing this case because this is one of the beautiful case of evidence. When we gone through the paper, एक जागेवर आम्हाला एक सुंदर पॉइंट भेटला डिस्क्रिप्शन की रेपिस्टची ॲडव्होकेटने त्या मुलीचा तोंडातून काढून घेतो त्याला कॅरेक्टरलेस प्रूव्ह करायचं कारण की मायनर आहे हे प्रूव्ह झाला तर सजा लागणार आहे पण सजा कमी व्हावा म्हणून तिला कॅरेक्टरलेस प्रूव्ह करण्याचा प्रयत्न होता या ॲडव्होकेटचा. आणि मुलीने डिपोजिशनमध्ये सांगितलं होतं की जूनमध्ये मी या मुलाला लास्ट भेटली, जुलैला मला पिरियड आला मेन्स्ट्रुएशन पिरियड आला आणि ऑगस्ट शी शोड ॲज अ प्रेग्नन्सी सप्टेंबर अबॉर्शन. रेपिस्ट ॲडव्होकेटसाठी चांगला डिपोजिशन होतं की इफ शी मेट दिस बॉय लास्ट शी इज प्रेग्नेंट विथ सम अदर बॉय. And that was what that advocate wanted. And at that point we got, आणि जेव्हा केस आमचा हातात आला आम्हाला एकच होतं की तिला प्रेग्नेंट दाखवलं तर आमचा डॉक्टर फसला ते कोणाची प्रेग्नेंट असतं ते पण तुम्ही दाखवायला. सो वी हॅव टेकन शी वॉज नॉट प्रेग्नेंट एट ऑल. लॉमध्ये सगळं फिट केलं होतं पोलिसांनी जसं होतं ना होमिओपॅथी घालायला जातं केस फिट करतात. And we argued on that point कि she was not pregnant because there is no UPT test positive found in Panchnama. The deposition of the doctor who said she was pregnant is not in charge sheet and not in cross. And medical examination after 15 days done has not shown any conclusive changes in vaginal cells. And we got acquittal of that doctor. पण ॲक्च्युअल मुलाला 5 वर्ष झाला पण जजचा कॉमेंट तुम्हाला सांगतो मी सांगण्याचा उद्देश केसचा चांदवरसारख्या जजाने सांगितलं की मॅडम मला माहिती तुम्ही केलं आहे कोर्टात सांगितलं ते पण माझ्याकडे तुम्हाला कन्व्हिक्ट करण्यासाठी एव्हिडन्स नाही. मीन्स दे नो दे आर ऑल्सो इंटेलिजंट. अँड सिमिलर केस विच आय शेअर्ड विथ यू सर यस्टरडे नाईट संतोष जयस्वालची केस गाजल्याची मुंबईची केस. BHMS डॉक्टर इंजेक्शन दिला होता ॲक्सेस झाला पेशंट वॉज रेफर्ड टू सॅन हॉस्पिटल ॲडमिटेड टू सॅन हॉस्पिटल 4th डे पेशंट आहे. बॉडी वॉज सेंट फॉर द PM आणि PMच्या डॉक्टरांनी स्पेसिफिकली PM रिपोर्टवर लिहिलं होतं. इफ यू रीड दॅट PM रिपोर्ट नॉर्मली दे राईट कॉज ऑफ डेथ इज सेप्टिसेमिया ड्यू टू इंट्रामस्क्युलर इंजेक्शन गिवन बाय डॉक्टर संतोष जयस्वाल जनरल प्रॅक्टिशनर होमिओपॅथ. This is what written in PM report. If you know him, own him, you get the idea. He was behind the bar for 45 days. Trials are very he approached us. When he has not approached us, we would have definitely taken out him earlier also. But trials are very, ज्या advocate त्याने केलं होतं, मला हे सगळं काय समजतं की tomorrow we should be very careful in the law. ॲडव्होकेटने त्याला सांगितलं बाबा इंजेक्शन दिलंय हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे PM वाल्याने सांगितलं आहे तर मला सांग कसं प्रेझेंट करू. तर त्याने PR वरून वायर घेऊन आला होमिओपॅथीचा आणि जेव्हा माझ्याबरोबर बसला तर त्यांनी मला डिफेन्समध्ये सांगितलं की सर हे वायर आहे मी सांगेल हे वायर वापरलं म्हटलं याचं बिल कुठे आहे. तो बिल नाही आहे तर म्हटलं प्रूफ प्रूफ विकून टाकलं त्यात तारीखेचं बिल पाहिजे. सेकंडली तुझा केस आहे की यू आर ऑलरेडी गिवन इंजेक्शन सो लेट इट बी होमिओपॅथ ऑर ॲलोपॅथ. केस इज लेटर आणि तू स्वतः सांगतो इंजेक्शन दिलं डिफेन्स मध्ये सरळ सांग मी नाही दिलं. आय ऑलवेज से की बर्डन ऑफ प्रूफ इज ऑन कंप्लेंट. तुम्ही सुद्धा आज कुठेही कुठल्या कारणामध्ये कुठल्या केसमध्ये गेले तर बर्डन ऑफ प्रूफ कोणाकडे कंप्लेंटकडे. वी आर अ डिफेंडर ना आणि आपला लॉस क्लिअर आहे क्लिअर अनलेस अनटिल इट इज प्रूव्ड बियॉन्ड रिझनेबल डाऊट. फर्स्ट इज नॉट बी करेक्टेड बियॉन्ड रिझनेबल डाऊट. थोडी डाऊट पण नाही झाला